फलंदाजी मार्क वरती जर का आपण विचार केला तर चेतन आहेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्यावेळेस मिस टायमिंग शॉट आहे अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण फेकी खराब आहे या ठिकाणी. 2 धावा सक्सेसफुल झाल्या. तिसरी धाव देखील सक्सेसफुल झाली. इथून धावपल्लक जाऊन पोहोचलाय 9 या अंकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती प्रसादच्या बॅटमधून षटकारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण 6 धावा पाहतोय. धावपलक 9 या अंकावरती पाहू शकाल. कैलास हबले साहेबांकडून देखील कॅश प्राइज झालाय. 3 षटकारसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन स्ट्राईक सागर मिनमिने आहेत. त्यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल काय? अगदीच चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. 4 धावा. यावेळेस देखील आपण पाहतोय यतीश मुणे साहेबांकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. खास करून प्रकाश जोगलेने जर का कॅच पकडली तर. आर्यन फुलवरे साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चौकारांसाठी देखील कैलास हबले साहेबांकडून कॅश प्राइज झालं. यावेळेस मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स. अखेरीस 4 धावा. चौकार. चला बाउंड्री लाईनला चेंडू लागलेला आहे. एका ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 17 धावा धावपलकावरती आपण पाहतो. नीतू 11 हेदवली टीमच्या सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी प्रसाद आणि सागरकडून आपण पाहतोय. मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक होतं थोडंसं. त्याच दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील थोडंसं खराब पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम सानिया 11 बारने संघाकडून सध्या तरी आपण पाहतोय 17 धावा खर्च केल्यात मॅडेंटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. स्पीडअप घ्या. जास्त वेळ घेऊ नका. सेकंड मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
दुसऱ्या षटकाला खरं तर इथून सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती राम यांना आपण पाहू शकाल. 17 धावा धावपलकावरती. हाय स्कोअरला बाय असेल सेकंड फेरीसाठी, हाय स्कोअरला बाय, त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल. यावेळेस रिव्हर्स अटेंड केलं होतं. अगदी स्लोवर गतीचा चेंडू होता. प्रसादला मात्र चेंडू समजलेला नाही आहे. राम गोलंदाजी मार्कवर असताना पहिला चेंडू डॉट पाहतोय. 17 धावा तर आल्यात पहिल्या षटकामध्ये. सध्या तरी आपण पाहतोय सेकंड मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. नंदू लोंगले साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगली गोलंदाजी आहे. तिसरी मॅच असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल दुर्वा 11 सावले आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम केलेल वर्णाई वर्णे मनोज यांची टीम. जर का दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित झाले असतील तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. यावेळेस देखील चांगला चेंडू. अगदीच आपण पाहतोय तिसरा चेंडू या ओव्हरमधील डॉट पाहतोय. चांगली गोलंदाजी राम यांच्याकडून सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट आलाय. प्रसादला मात्र चेंडू समजत नाहीयेत. त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता. सध्या तरी तो बॅकफुटला जात असताना स्ट्राईक रेट सध्या तरी त्याचा लो होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील इथे डॉट आलाय. चला, जे प्रेक्षक आहे जास्त आवाज देऊ नका. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे, आनंद घ्या फक्त. यावेळेस लॉंग ऑन मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले दूर भरून. फंबल पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अगदीच स्वतःला रोखलं. यावेळेस अगदीच आपण पाहतोय प्रसाद एक सिंगल धाव कंप्लीट झाले एका धावेच्या मदतीने. धावफलक 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात येत असताना 18 धावांवरती आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक आपण सागर मिनमिनेला पाहतोय. चांगला फलंदाज आहे एडब्ल्यू टीमचा सध्या तरी. चांगली फलंदाजी त्याच्यात देखील बॅटमधून. 18 धावा आहेत धावपलकावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केल्या. गोलंदाजी मार्कवरती राम आहे. चला, पंच सामना चालू ठेवायचा आहे. स्पीड अप घ्या. यावेळेस सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक काय चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव इथून देखील होईल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 19 धावा धावपलकावरती. चला, 20 मिनिटाचा अवधी असेल. 4 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत. त्यासाठी स्पीडअप घ्यायचं. पंच जास्त वेळ देऊ नका. प्रकाश जोगलेकडे जर काय कॅच आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तो झेल मात्र प्रकाश जोगले घेईल का हे देखील पाहणं महत्वाचं. ऑन स्ट्राईक प्रसाद आहे. त्यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. जवळपास विचार केला तर 2100 अंकावरती. दुसऱ्या षटकातील दुसरा षटक संपुष्टात आले. 2 ओव्हरच्या अंती 21 धावा. धावफलक पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय राम यांच्या माध्यमातून. 21 धावा आहेत धावफलकावरती. काय पंच डिसिजन.
चला स्पीडअप घ्या पंच. वेळ घेऊ नका, लगेच सामना चालू ठेवायचा आहे. आणि बारणे टीमचे प्रेक्षक आहेत, जास्त आवाज देऊ नका नाहीतर टीमला पॅनल्टी बसेल. त्याच्यामुळे स्वतःला सावरा. खरं तर खेळाचा आनंद घ्या, परंतु जास्त ओरडू नका. टीमसाठी धावांची पॅनल्टी बसणं तुमच्यासाठी काही असो. चला वरनाई बर्ने टीमचा कर्णधार जर उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कॉल असेल सेकंड मॅचचा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्या. चला प्रकाश जोगलेसाठी पुन्हा एकदा कॅश प्राईज झाले. 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल एका झेलसाठी. वैभव मुने आणि पांडुरंग मुने यांच्याकडून झेलसाठी कॅश प्राईज आहे. यावेळेस आपण पाहतोय झेल ड्रॉप झाला. इथून 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2300 अंकावरती आपण पाहतोय. हेमंतने जर का विकेट घेतली तर आर्यन फुलावरे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक काय चेंडूपर्यंत पोहोचेल का त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउंस सीमा पार चौकार 4 धावा. धावपलकाचा विचार केला 27 धावा आहेत धावपलकावरती सध्या तरी टीम नीतू 11 हिदवली या संघाच्या. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धावल्या. खरं तर एका धावेच्या मदतीने 28 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. स्पीडअप घ्या लगेच. बारणे टीम जास्त वेळ घेऊ नका. खरं तर जास्त वेळ जातो या सामन्यासाठी. यावेळेस वाईड चेंडू आलाय. अगदीच या एका धावेने धावपलक जाऊन पोहोचेल 2900 अंकावरती आपण पाहू शकाल. धावपलकावरती धावसंख्या सध्या तरी टीम हेदवली संघाची. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. हाय स्कोरला बाय असेल त्यामुळे चांगला स्कोर प्रत्येक टीम उभारण्याचा प्रयत्न करते. मैदानाच्या आतमध्ये फन्नाट गर्दी. यावेळेस सुरेख फटका आहे. अगदीच क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी.
आलाय 6 धावांसाठी हाय व्होल्टेज षटकार 6 धावा मैदानाच्या आतमध्ये प्रसाद मस्करच्या बॅटमधून आपण पाहतोय. तिसरा षटक देखील संपुष्टात आलाय. अगदीच विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय सध्या तरी 41 या अंकावरती. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. अगदी स्पीडअप घ्या. 3 ओव्हर संपल्यात. 4थ्या षटकाला सुरुवात होईल आणि जास्त वेळ घेऊ नका टीम बारने. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. बेचाळीस धावा धावपलकावरती पाहतो. यावेळेस डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. आणि या दरम्यान शेवटचं षटक मार्गस्थ. 42 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक आय चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार 4 धावा. सेहेचाळीस धावा आपण धावपलकावरती पाहतो. यावेळेस मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? अगदीच फलंदाजीतून होईल प्रसाद बाद. विजय या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. यावेळेस फलंदाज विजयीतून होईल बाद. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून ऑन स्ट्राईक आपण सागरला पाहतोय. यावेळेस सुरेख फटका लॉंगॉन मध्ये
दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक धाव कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डबल धावेला तिसऱ्या धावेत कन्वर्ट केलाय आणि चौथ्या धावेचा इथं प्रयत्न झालाय आणि इथून चौथी धाव देखील इथून कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. ओके, चेक केला जाईल. पाच धावा असतील शेवटच्या चेंडूवरती. 52 धावा आणि 53 धावसंख्येचं टार्गेट असेल.
चला पंच चालू सामना ठेवायचा. वरने टीम आपण कर्णधार लगेच पाठवा. चला पंच सामना चालू ठेवायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय मयूर आहे. ऑन स्ट्राईक 53 धावसंख्येचं टार्गेट आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस देखील भन्नाट गोलंदाजीचा वेग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रसाद आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फेकत असताना अगदीच डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. मयूर धुलेच्या प्रत्येक षटकारासाठी तानाजी धुलेकडून एक बियर असेल. चार चेंडू डॉट पाहतोय. यावेळेस वाईड चेंडू येईल. अवांतर धावसंख्येने संघाचं एटीएम खुलं झालंय. 53 धावसंख्येचं लक्ष होतं. अगदीच 52 धावसंख्येची गरज असेल. इथून मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला आहे. अगदीच फेकून दिलाय. 6 धावांसाठी ते पहिला षटकार टीम बारणे संघासाठी. त्यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स अखेरीस 4 धावांसाठी येईल. पुन्हा एकदा चौकार. पोचलंय जवळपास 11 या अंकावरती आपण पाहतोय. षटकार हॅट्रिक साठी आर्यन फुलावरे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यावेळेस देखील अगदीच फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला. एक सिंगल धाव ते कंप्लीट केली जाईल. यावेळेस बारणे टीमच्या खेळाडूंसाठी खास आकर्षण असेल. षटकार किंवा चौकार हॅट्रिक साठी तानाजी धुले साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस बॅटची कडा आणि फलंदाजीतून होईल बाद.
साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांनी देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्षमय स्वागत असेल. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग गोलंदाजीवरती आपण पाहतोय. बारा धावा आहे धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये 53 धावसंख्येचा टार्गेट आहे. खरं तर धावपलक जाऊन पोहोचलंय 12 अंकावरती. अगदीच धावपलक स्थिरावले गेले सध्या तरी 12 अंकावरती आपण पाहतोय. उत्तम पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. यावेळेस अगदी सुरेख फटका आहे. चेंडू वन बाउन्सचा केरी सीमा पार जाईल. चौकार, 4 धावा. जाऊन पोहोचले सध्या तरी 16 अंकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. खरं तर प्रसादने देखील चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या 2 चेंडूंवरही 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदीच मोठ्या फटक्यांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. सोळा धावा धावपलकावरती. चला स्पीडअप घ्या हैदवली टीम, जास्त वेळ घेऊ नका. 16 धावा. या ओव्हरमध्ये थोडासा चमत्कार करावा लागेल फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. बारने टीम आहे, अगदीच मोठे फटके खेचावे लागतील या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान अगदीच चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी आले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सोळा धावा आहे धावपलकावरती आपण पाहतो. अगदी स्वतःला थांबवलंय. गोलंदाजीमध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आला आहे. सेकंड मॅच असेल यानंतर आणि यावेळेस बॅटची कडा फलंदाज होईल इथून बाद. वर्णाई वर्ण्याने त्यांच्या विपक्षामध्ये खेळलेली टीम दुर्वा 11 सावल्या. वर्णे टीमचा कर्णधार जर का उपस्थित झाला असेल तर नाणेफेकीसाठी लगेच या. अगदीच सोमजाई सावले टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. या मनोज.
यावेळेस अगदीच क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल विचार केला तर जवळपास 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला कैलास सबले साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केला जाईल. इथून तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहू शकाल. इथून डॉट बॉल आलाय. षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वर्णे टीम नाणेफेक जिंकल्या. डिसिजन सांगायचंय. सतरा धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. ऑब्जेक्शन आले का? स्कोर 17 धावा आहेत. सहा चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. 36 धावांची आवश्यकता असेल सामना विन होण्यासाठी. यावेळेस अगदीच लॉंग ऑन मध्ये एक सिंगल येईल इथून. पस्तीस धावसंख्येची गरज असेल इथून. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस अगदी टेस्ट क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 6 षटकारांची गरज होती. 6 चेंडूंमध्ये अगदी सिंगलला प्राधान्य देत आहेत दोन्ही फलंदाज. धावफलक 19 अंकावरती आपण पाहू शकाल. त्यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील इथून. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डॉट डिलिव्हरी आकाशी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस विकेट केलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक काय दूरवरून येईल. चेंडू अखेरीस जाईल सीमापार. 4 धावांसाठी चौकार.
त्यावेळेस एक फटका आहे लॉंग ऑन मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. हेदवली टीम इथे विन झाले हा सामना. पहिला सामना देखील आपण पाहिला. अर्बन टीम विन झाले. सेकंड सामन्यामध्ये आपण पाहतोय हेदवली टीम नीतू 11 हेदवली सामना विन झाल्या. आणि इथून आवाज असेल आमचे उत्तम पादीर सरांचा. मी थोडीशी रजा घेतोय.